ही केस खूप महत्त्वाची आहे, ज्युनियर वकील मित्रांसाठी सुद्धा महत्त्वाची आहे की प्रिया इंदोरिया विरुद्ध स्टेट ऑफ कर्नाटका हा 20 नोव्हेंबर 2023चा ट्रान्झिट रिमांडच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अटकपूर्व जामिनाच्या विषयाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा असा न्यायनिर्णय आहे. तर या प्रकरणामध्ये जो मुख्य प्रश्न होता तो म्हणजे एका राज्यात FIR दाखल आहे आणि आरोपी दुसऱ्या राज्यात आहे, तर त्या दुसऱ्या राज्यात म्हणजे जिथे तो राहतो तेथील उच्च न्यायालयाला किंवा माननीय सेशन्स कोर्टाला आरोपीला ट्रान्झिट अँटिसिपेटरी बेल देता येतो का? तर माननीय सर्वोच्च न्यायालयानं याचं उत्तर होकारार्थी दिलेलं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रिया इंदोरिया विरुद्ध स्टेट ऑफ कर्नाटका 20 नोव्हेंबर 2023 निकालाची तारीख यामध्ये असं म्हटलेलं आहे की हो देता येतो. म्हणजे उदाहरणार्थ FIR राजस्थानमध्ये दाखल आहे आणि आरोपी महाराष्ट्रात राहत आहे, तर महाराष्ट्रातील संबंधित सेशन्स कोर्ट किंवा माननीय उच्च न्यायालय हे जे आहेत ते योग्य परिस्थितीमध्ये आरोपीला मर्यादित ट्रान्झिट अँटिसिपेटरी बेल म्हणजे इंट्रीम प्रोटेक्शन आपण ज्याला म्हणतो तर ते देऊ शकतात, जेणेकरून त्याला FIR ज्या राज्यामध्ये आहे त्या ज्युरिस्डिक्शनल कोर्टमध्ये म्हणजे त्या ज्या राज्यात FIR दाखल झालेला आहे त्या न्यायालयामध्ये नियमित अँटिसिपेटरी बेल मागण्यासाठी वेळ मिळेल. परंतु हा प्रत्येक वेळी दिला जातो असं नाही, तर केसमध्ये त्या आरोपीचा रोल काय आहे, केसचं स्वरूप काय आहे, त्याच्या विरुद्ध पर्टिक्युलर कोणते आरोप आहेत आणि त्या आरोपाबद्दल प्रॉसिक्युशन जे आहे सरकार पक्ष यांच्याकडे काय मटेरियल आहे, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. आता आणखी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी विशेषतः लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे की हा ट्रान्झिट अँटिसिपेटरी बेल असतो, तो रेग्युलर अँटिसिपेटरी बेल नसतो. म्हणजे जर का गुन्हा घडलेला ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण सोडून आरोपी दुसऱ्या राज्यामध्ये राहतो आहे आणि त्या ठिकाणी जर त्याने ट्रान्झिट अँटिसिपेटरी बेल ॲप्लिकेशन केलेलं असेल आणि ते जर माननीय न्यायालयाने मंजूर केलेलं असेल तर ते फक्त ट्रान्झिट बेल ॲप्लिकेशन मंजूर केलेलं असतं. म्हणजे ते तात्पुरतं संरक्षण असतं आणि त्याचा उद्देश असा असतो की आरोपीला जो आहे ते तात्पुरता जामीन देणं, अटकपूर्व जामीन. याचा उद्देश असा नाही की आरोपीला कायमस्वरूपी अटकपूर्व जामीन देणे, संबंधित ज्युरिस्डिक्शनल कोर्टापर्यंत पोहोचून त्या ठिकाणी नियमित अटकपूर्व जामीन मागता यावा यासाठी हे संरक्षण दिलं जातं. माननीय सर्वोच्च न्यायालयानं याबाबत असं म्हटलेलं आहे, पॅरेग्राफ 35 खूप महत्त्वाचा आहे त्यामधील, की एखाद्या व्यक्तीला ज्या ज्युरिस्डिक्शनमध्ये गुन्हा दाखल आहे त्याच्या बाहेर अटक केली तर पोलीस त्याला ज्युरिस्डिक्शनमध्ये नेण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मिळवणं आवश्यक आहे आणि अटक झालेल्या व्यक्तीला सर्वात जवळच्या मॅजिस्ट्रेटसमोर हजर केले जाते. त्या मॅजिस्ट्रेटकडे मूळ गुन्ह्याचा ट्रायल करण्याची ज्युरिस्डिक्शन नसेल तर आरोपीला संबंधित ज्युरिस्डिक्शन असलेल्या मॅजिस्ट्रेटकडे पाठवण्याचा आदेश देऊ शकतो. आणि ह्याच्यामधला जो मुख्य आधार आहे तो आर्टिकल 22 भारतीय राज्यघटनेचं, ज्यामध्ये अटक केलेल्या व्यक्तीच्या संरक्षणाचा अधिकार आहे आणि माननीय कोर्टाने काही मर्यादा देखील यामध्ये घातलेल्या आहेत. ट्रान्झिट अँटिसिपेटरी जामीन देताना माननीय कोर्टाने असे म्हटलेलं आहे की आरोपी आणि ज्या कोर्टामध्ये तो जामीन मागत आहे त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये म्हणजे टेरिटोरियल कनेक्शन प्रॉक्सिमिटी असणं महत्त्वाचं आहे. हा अधिकार एक्सेप्शनल आणि कंपेलिंग सर्कमस्टन्सेसमध्ये वापरावा. अगदी अपवादात्मक परिस्थिती असेल, आरोपीविरुद्ध सकृतदर्शनी गुन्हाच दिसत नाही, पोलिसांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांवरून प्रायमा फॅसी सकृतदर्शनी जर असं दिसतंय की आरोपीचा यामध्ये काही रोल नाही, तर त्या परिस्थितीमध्ये किंवा चुकीची कागदपत्रं असली पोलिसांची तर त्या परिस्थितीमध्ये, अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं ट्रान्झिट अँटिसिपेटरी जामीन जो आहे तो देता येतो. आणि आरोपीला ट्रान्झिट प्रोटेक्शन नाकारल्यामुळे जे आहे ते त्या आरोपीचं जे आहे ते म्हणजे अतिशय अपरिमिताचं नुकसान होणार आहे आणि त्याच्याविरुद्ध आरोप सिद्ध करण्या एवढा सकृतदर्शनी पुरावासुद्धा नाही. त्या परिस्थितीमध्ये जे आहे ते संरक्षण दिलं जातं. आरोपीला शेवटी FIR ज्या ज्युरिस्डिक्शनमध्ये आहे त्या जे कॉम्पिटंट कोर्ट आहे, सक्षम न्यायालय, त्यांच्याकडे पुन्हा रेग्युलर अटकपूर्व जामीन मागावा लागतो. म्हणजे जसं ट्रान्झिट रिमांड हे टेम्पररी कालावधीसाठी, ठराविक कालावधीसाठी असतं, तसंच
हा ट्रान्झिट अँटिसिपेटरी जामीनसुद्धा ठराविक कालावधीसाठी असतो आणि तो अशा ठिकाणी मागता येतो ज्या ठिकाणी आरोपी राहतो, जरी गुन्हा वेगळ्या ठिकाणी घडलेला असला तरी. दुसरं महत्त्वाचं जे आहे ते याच्यामध्ये म्हटलेलं आहे की परिस्थितीनुसार पब्लिक प्रॉसिक्युटर आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांना नोटीस देणे आवश्यक आहे. अर्थातच त्यांचं म्हणणं घेऊनच हा जो ट्रान्झिट अँटिसिपेटरी जामीन आहे तो दिला जातो. आणि या प्रिया इंदोरिया केसच्या माध्यमातून एक महत्त्वाचं जे कायदेशीर सूत्र आहे ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की अटक दुसऱ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये झाली, आरोपीला जवळच्या माननीय मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर आणलं, ट्रान्झिट रिमांड आवश्यक असलं, संबंधित ज्युरिस्डिक्शनमध्ये आरोपीला नेलं आणि अटक होण्यापूर्वीच समजा त्या आरोपीला असं वाटलं की आता आपल्याला नेल्यानंतर ट्रान्झिट रिमांड मिळेल ना मिळेल हा भाग वेगळा झाला, परंतु अटक होण्यापूर्वी आरोपीला जर भीती असेल की दुसऱ्या राज्यातील पोलीस अटक करतील तर योग्य परिस्थितीत तो आपल्या सध्याच्या ठिकाणच्या माननीय सेशन्स कोर्टामध्ये किंवा उच्च न्यायालयाकडे ट्रान्झिट अँटिसिपेटरी जामीन मागू शकतो. आणि एक महत्त्वाची दुरुस्तीसुद्धा अशी आहे की प्रिया इंदोरिया हा मुख्यतः ट्रान्झिट अँटिसिपेटरी बेलबाबतचा न्यायनिर्णय आहे. तर ट्रान्झिट रिमांड देताना माननीय मॅजिस्ट्रेट यांनी ज्युडिशियल ॲप्लिकेशन ऑफ माइंड हे केलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे या संदर्भातला गौतम नवलाखा विरुद्ध दिल्ली राज्य हा न्यायनिर्णय आहे. तर आपण पाहिलं की ट्रान्झिट रिमांड म्हणजे नेमकं काय आणि ट्रान्झिट अटकपूर्व जामीन आहे तो घेता येतो का. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण जर या व्हिडिओला फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा.